गजर माऊलीचा गजर माऊलीचा प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला
आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रसूत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे, आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एक निष्ठ असणारे भक्त, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोहोचवण्याचं महान कार्य केलेलं आहे, असे असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबाराया यांचा चार चरणाचा सामान्य जीवनातून अलौकिक जीवन कशा पद्धतीने घडतं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सामान्य जीवनापासून अलौकिक जीवनामध्ये जाण्याचं जे परिवर्तन तुकोबारांच्या जीवनात घडलं, ते परिवर्तन तुकोबाराच्या अभंगात सांगतात. विठ्ठल आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. काय घडलं पाहिजे? परिवर्तन घडलं पाहिजे. परमार्थ करणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. भौतिक साधनाचा नव्हे तर अंतरंगाचा बदल महत्वाचा आहे. बदल घडणं म्हणजे काय? माळ नव्हती तोपर्यंत झोपडीत राहत होता, माळकरी झाला मग बंगला झाला, हे परिवर्तन महत्वाचं नाही. बरोबर आहे की नाही? माळ नव्हती त्यावेळेला सायकल वापरत होता आणि वारकरी झाला म्हणून फोर व्हीलर गाडीमध्ये फिरायला लागला, हे परिवर्तन महत्वाचं नाही. परिवर्तन कशाला म्हणायचं? बाह्य रंगाने परिवर्तन महत्वाचं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अपेक्षित नाही, मग अंतरंगाचं परिवर्तन परमार्थामध्ये अपेक्षित आहे. हे अपेक्षित असलेलं परिवर्तन तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलं आणि तुकोबारांचे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडलेलं ते आजच्या अभंगात नमूद करतात. विठ्ठल बऱ्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या विषयी गोड गैरसमज आहे. गैरसमज म्हणजे कसा? कीर्तनाला आलेल्या लोकांना मनोरंजन झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण खरं सांगू तुम्हाला, कीर्तनाच्या द्वारा मनोरंजनाची अपेक्षा करूच नका. का? कारण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. विठ्ठल कीर्तनाने आपलं मनोरंजन झालं पाहिजे, हा भाव अंतःकरणामधून कीर्तनाच्या संबंधाने असलेला काढून टाका. कीर्तनाच्या द्वारा आपली आत्म उद्धार झाला पाहिजे. कीर्तनाच्या द्वारा आपल्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली पाहिजे. कीर्तनाच्या द्वारा आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे परिवर्तन आणि आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. जीवदशा संपली पाहिजे आणि देवदशा शिवदशा जीवाला प्राप्त झाली पाहिजे. ती साधना कीर्तन आहे. कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, होया अंगारी रूपा, होया अंगारी रूपा, होया अंगारी रूपा. कीर्तन सांगा, कीर्तन सांगा, होया अंगारी रूपा, होया अंगारी रूपा, होया अंगारी रूपा. देह हाडामासाचा असणं हे लौकिक अवस्था आहे, पण तोच हाडामासाचा देह कीर्तन साधनेच्या द्वारा होय अंग हरिरूप ही अलौकिक अवस्था आहे. कीर्तनाच्या द्वारा अंग हरिरूप होणं, मला असं वाटतं हे परिवर्तनाचं लक्षण आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया
कीर्तनी या दोनही प्रमाणातून आपल्या लक्षात आलं, कीर्तन ही साधना मनोरंजनाची नसून तर कीर्तन ही साधना परिवर्तनाची आहे. आपल्यामध्ये परमार्थाच्या द्वारा बदल काय घडतो आहे त्याच्याकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. आणि तुकोबारांच्या जीवनामध्ये बदल घडला, तुकोबारांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. आणि ते परिवर्तन काय घडलं, त्या परिवर्तनाच्या दृष्टीने तुकोबारांनी आपला भाव गाथेमध्ये शब्दांकित केला, तो म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल आपल्या छातीवर हात ठेवून आपण म्हणूच शकत नाही महाराज आम्हा जन्म मरण नाही. आपल्याला कधी मरण येईन सांगता येणार नाही. आपल्या मरणावर आपल्याला तिथे काहीच करता येणार नाही. हालचाल करण्याची व्यवस्था आपल्या अंतःकरणामध्ये नाही, आपल्याकडे ती व्यवस्था नाही. पण तुकोबाराय म्हणतात आम्हा जन्म मरण नाही. ही तुकोबारांच्या जीवनामध्ये घडलेला बदलच आहे, परिवर्तन झालेलं आहे. आणि म्हणून तत्संबंधाने या गोड अभंगाचं चिंतन आपण करणार आहोत. सामान्य जीवाच्या ठिकाणी आज तगायत तो प्रश्न तसाच आहे. महाराजांच्या जीवनामध्ये आम्हा जन्म मरण नाही हा भाव निर्माण झाला, आणि तो भाव अद्यापपर्यंत आम्हाला का निर्माण होत नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर मिळालं की समजायचं 12 वाजलेले आहेत. ऐका, या ठिकाणी आपण किम निमित्ताने उपस्थित झालेलो आहोत, आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे. कैलासवासी हरिभक्तपरायण नामदेव बंडू सानप आणि कैलासवासी हौशाबाई नामदेव सानप आई साहेब जरा अगोदर गेलेले आहेत. पण आज मात्र बाबांच्या म्हणजे नामदेव बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. नामदेव बाबांच्या पाठीमागे फार मोठा परिवार आहे, आपण बॅनरवरती पाहिलेलंच आहे का नाही. फार मोठी नावं आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पश्चात 3 मुलं आहेत, 3 सुना आहेत, नातवंड आहेत, परतुंड आहेत. फार मोठा सानप परिवार आहे. आणि या सानप परिवारामध्ये असलेलं एक जे छत्र आहे ते छत्र म्हणजे नामदेव बाबा आहेत. आणि ते मात्र 1 वर्षापूर्वी या सानप परिवाराला सोडून आणि स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. खरं तर जीवनामध्ये माय आणि बाप या 2 गोष्टी अशा आहेत महाराज, आहेत तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर त्यांचा अभाव संपत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई वडील जोपर्यंत घरात आहेत त्यांची किंमत कळाली का आपल्याला? नाही कळाली महाराज. पण ज्या वेळेला ते निघून जातात आपल्यातून त्यावेळेला त्यांची उणीव मात्र कशानेच भरून निघत नाही. ही मात्र फार मोठी शोकांतिका आहे, फार विशेष आहे महाराज. जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप आहेत तोपर्यंत त्या मायबापाची किंमत नाही आपल्याकडे. पण लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मायबाप जोपर्यंत माहेरामध्ये आहे तोपर्यंत पूर्ण माहेराचं माहेर पण आपल्याला तिथे भोगता येतं. ज्या दिवशी त्या माहेरातला बाप आणि त्या दिवशी त्या माहेरातली आई गेली की माहेरचं माहेर पण नष्ट होऊन जातं, आपल्याला कळत सुद्धा नाही. माहेरी जाण्याची इच्छा सुद्धा होत नाही महाराज, आई वडील जर नसले तर. आणि म्हणून मायबाप ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी आपल्या मायबापाची काळजी घ्या बरं. कारण मायबाप हे हाडामासाचे जरी असले, मायबाप हे आपल्यासारखे जरी दिसत असले, पण तरी सुद्धा त्यांना आपल्यासारखं मानायचं नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. बरोबर आहे की नाही? आई वडील म्हणजे प्रत्यक्ष देवाचं स्वरूप असतं. ऐका दादांनो, देवाने आपल्याला दान स्वरूपामध्ये जीव दिला. त्या जीवाला राहण्याकरता देवाने देह दिला, पण त्या देहाला सांभाळण्याकरता परमात्म्याने आपल्या आईच्या उदराची व्यवस्था केली. ती आई सुद्धा आपल्याला देवाप्रमाणेच आपण मानली पाहिजे. विठ्ठल पहिलं दान भगवंताने आपल्याला केलेलं आहे. जेने हा जीव दिला दान,
केलेला आहे. जेणे हा जीव दिला दान, परमात्म्याने आपल्याला जीवदान स्वरूपामध्ये दिला. खरं तर भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. वास्तविक आपलं सामर्थ्य नसताना सुद्धा भगवंताने आपल्यावर कृपा केली आणि मग आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. नाथ बाबांची ओवी आहे नाथ भागवतामध्ये, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. पण हे मनुष्य देहामध्ये जे सच्चिदानंद पदवी घेण्याचं ज्ञान भगवंताने दिलं तर ते आपलं सामर्थ्य पाहून नाही बर का. निदान लागले हाते, नरदेह निदान लागले हाते. आपल्या सामर्थ्याने आपल्याला भगवंताने नरदेह दिलेला नाही. आपलं कर्तृत्व आहे का एवढं? आपण एवढे चांगले आहेत का भगवंताने आपल्याला नरदेह पुन्हा प्राप्त करून द्यावं म्हणून? अहो, आपण जिथं जाऊ तिथे काड्या केलेल्या आहेत, जिथं जाऊ तिथे आपण मानव असूनही राक्षसासारखं वागलेलो आहे. भगवंताने आपल्याला पुन्हा नरदेह द्यावा असं कर्तृत्व आपलं नाही. मग नरदेह आपल्याला कशाच्यामुळे मिळालेला आहे? आपल्या कर्तृत्वाने नाही. तर एवढा अधिकार नारायणाने एवढा अधिकार आपल्याला दिला तो कशामुळे? कृपावलोकने दिधला. भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा केली आणि मग आपल्याला हे प्राप्त झालं. आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. विठ्ठल हो, आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते महाराज? आपल्याजवळ एवढं सामर्थ्य नाही. हो, आपल्याला नरदेह मिळाला, न घडो उपाय घडो आले. हा प्रकार, ही उक्ती आपल्या जीवनामध्ये घडलेली आहे. महाराज म्हणतात ना, पावला हा देह काकताली न्याय, न घडो उपाय घडो आले. वास्तविक आपलं कर्तृत्व नाही तरी सुद्धा आपल्याला नरदेह मिळाला, ती भगवंताची कृपा आहे. महाराजांनी त्याच अभंगामध्ये पुढे फार गोड दृष्टांत दिला. महाराज म्हटले, काय झालं? एक व्यक्ती असा दीप आंधळा आहे. आंधळा म्हणजे त्याला काही दिसत नाही, काही दिसत नाही, एवढा आंधळा आहे. म्हणजे त्याला मतलबाचं सुद्धा दिसत नाही. आहे का नाही? आंधळ्याचे प्रकार गुरुवारे भोले बाबा सांगतायत. 2 प्रकार आहे आंधळ्याचे. एकाला मुळातच काहीच दिसत नाही, तो एक आंधळा आहे. आणि एकाला फक्त मतलबाचंच दिसतं, बाकीचं काही दिसत नाही, तो एक आंधळा आहे. विठ्ठला पण हा मात्र याला मुळातच काही दिसत नव्हतं, असा तो आंधळा. काहीच दिसत नाही म्हणून दिलं ते खायचं आणि उगाच शांत बसून राहायचं, एवढंच त्याच्याकडे काम. घरामध्ये पत्नी आहे आणि मग ती पत्नी, शेती नाही काही नाही, गरिबी असलेलं घर, दोघं नवरा बायकोच घरामध्ये राहणार आहे. आणि मग पत्नीनं कमावून आणायचं आणि दोघा नवरा बायकोने खायचं आणि तो संसार प्रपंच त्यांचा चालायचा. आणि मग हे सगळं चालू असताना बिचाऱ्या पत्नीनं लोकाच्या शेतामध्ये कामाला जायचं. कामाला जाऊन आठवड्याचे पैसे एकत्र करायचे, बाजार आणायचा, किराणा आणायचा आणि त्याच्यावर त्यांचा प्रपंच चालायचा. एक दिवस द्वादशीचा दिवस होता. सकाळी सकाळी पत्नीनं 2 भाकरी थापल्या. आपल्याकडचीच होती ती म्हणून बाजरीची भाकरी अशा 2 थापल्या. तिने थोडीशी भाजी केली आणि त्या भाकरी थापल्यानंतर त्या दुर्डीमध्ये त्या भाकरी अशा ठेवल्या. दुर्डी शिंक्यावर ठेवली आणि धुणं धुवायला नदीला गेली. नदीला गेल्यानंतर कालची एकादशी होती म्हणून पडल्या पडल्या या महाभागाला भूक लागली. आहे का नाही? पडल्या पडल्या खाटेवर पडला होता, भूक लागली. अर्धा तास झाला पत्नीची वाट बघून, काय पत्नी येईना म्हणून विचार करायला लागला, आता किती वेळ वाट बघायची, आता अधिक जर मी तसाच राहिलो, भुकेला राहिलो तर मी मरून जाईल. म्हणून तो उठला, खाटेवरून उठून बसला आणि तो मनामध्ये विचार करायला लागला, पत्नी येईल आणि मला जेवायला वाढेल एवढा वेळ आता माझ्याकडे शिल्लक राहिलेला नाही. मग आता एक काम करूया, आल्यानंतर ती मला जेवायला देणारच आहे.
मग याच्या ऐवजी आत्ताच आपण जर जेवण करून घेतलं तर हरकत नाही. पत्नी कोणाची आहे? माझीच आहे. म्हणून उठला, 2 पावलावर शिंक आहे त्याला माहिती आहे. 2 पावलावर चालून गेला, शिंक्यातली दुरडी खाली घेतली, त्याच्यामध्ये 2 भाकरी होत्या. पत्नीनं नवऱ्यासाठी एक आणि स्वतःसाठी एक अशा 2च भाकरी थापलेल्या होत्या. आता याने ती दुरडी खाली घेतली. तो म्हणला पत्नी आल्यावर मला माझ्या वाट्याची एक देणारच आहे, आणि मग तेव्हा देईल तर मग आताच खायला काही हरकत नाही. म्हणून त्याने काय केलं, ती एक भाकर त्याने स्वतःच्या वाट्याची खाऊन घेतली. पण कालची एकादशी असल्यामुळे त्याचं एका भाकरीत काय भागलं नाही. मग विचार करायला लागला, पत्नी आहे माझी, आल्यानंतर म्हणेल का हो मालक तुम्ही जेवून घेतलं, हरकत नाही, पण तुम्हाला सोडून मी एकही घास खात नाही. मग एक काम करा, अर्धी तुम्ही खा, अर्धी मी खाते, असं ती म्हणेल. आणि मग तो विचार, दुसरं मन त्याचं म्हणायला लागलं, पत्नी आल्यानंतर तिच्या वाट्याच्या भाकरीतली अर्धी भाकर मला देणारच आहे. मग आत्ताच खाल्ली तर काय वाईट आहे. त्याने त्या भाकरीचे 2 तुकडे केले, अर्धी भाकर खाल्ली ना अर्धी दुरडीमध्ये तशीच ठेवली. पण पुन्हा मनात विचार आला का अजूनही थोडीशी जागा शिल्लक आहे का नाही. म्हणून पुन्हा विचार आला, पत्नी आल्यानंतर म्हणेल जाऊ द्या तुम्ही माझ्याही वाटेची खाल्ली, आता तुम्ही माझेच आहात. म्हणून एक काम करू आपण, आता अर्धी भाकर शिल्लक आहे ना, त्या अर्धी भाकरीचे तुकडे करते, चतकोर तुम्ही खा आणि चतकोर मी खाते. दुसरं मन म्हणलं, अरे आल्यावर तुला चतकोर देणारच आहे ना, मग आताच खायला काय अडचण आहे. असं म्हणता म्हणता 2ही भाकरी त्याने खाऊनच टाकल्या. दुरडी रिकामी झाली. रिकामी दुरडी अशी शिंक्यावर ठेवली, खाटेवर गेला आणि निवांत झोपला. आता 2 भाकरीचा मुर्दा पाडलाय त्याने. आता मग पडल्या पडल्या गाढ झोप लागली महाराज. झोप लागल्यानंतर 10-5 मिनिटात पत्नी आली. पत्नी आल्यानंतर पत्नीनं विचार केला, आता पटकन दुरडी खाली घेते, पतीला जेवायला येते, मी जेवते आणि कामाला निघून जाते. म्हणून हात केला दुरडीवरती, दुरडी खाली घेणार, तेवढ्यात तिला ती दुरडी जरा हलकी लागली. तिच्या लक्षात आलं दुरडीमध्ये भाकरी नाही. आणि मग दुरडी खाली घेतली, उघडून पाहिली तर विचार केला, एवढ्या वरपर्यंत मांजर पोहोचू शकत नाही, एवढ्या वरपर्यंत कुत्र तर जाऊच शकत नाही, एवढ्या वरपर्यंत मग गेलं कोण. तर घरामध्ये मांजर कुत्र सोडून अजून एक आहे 2 पायाचं. आणि मग तिच्या लक्षात आलं, नक्कीच याने भाकरी खाल्लेल्या आहे. रागच आला तिला, क्रोध आला तिला. महिलांना खूप लवकर राग येत असतो बरं का. आणि मग अशी रागावून गेली. लाज नाही वाटत नुसतं खायचं झोपायचं, खायचं झोपायचं. अरे 10 मिनिटं माझी वाट पाहू शकले नाही का. आपणच लोकांच्या शेतात कामाला जायचं, आपणच पैसे कमवायचे, आपणच किराणा आणायचा, आपणच दळून आणायचं, आपणच स्वयंपाक बनवायचा, आणि फक्त आयतं खायचं आणि झोपायचं काम आहे. मग कमीत कमी माझी वाट नाही पाहता आली. नको नको ते बोलली महाराज, नको नको ते बोलली. राग अनावर झाला. खाटेवर झोपलेल्या नवऱ्याला राग अनावर झाला, म्हणून बोलता बोलता अशी लाद घातली कमरात नवऱ्याच्या. तर नवरा लगेच खाटेच्या खाली पडला महाराज. खाली पडल्यामुळे लगेच करपट वैराग्य तयार झालं. स्मशान वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झाल्या म्हणलं बस आता या घरात राहायचं नाही. अरे बायकोच्या लाथा खाल्ल्यापेक्षा आणि कुत्र्यासारखं जीवन लाचारीचं या घरात राहून जगल्यापेक्षा इथून घर सोडून कुठेतरी गेलेलं बरं. आणि मग काठी घेतली आणि घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर पडला तर विचार करू लागला, आता जायचं कुठे. आपण निघालो खरं, पण जायचं कुठे. नेमकाच गावात सप्ताह चालू होता आणि सप्त्यामध्ये त्याने काकड्यामध्ये ऐकलं होतं काय, आंधळ्या पांगळ्याचा एका विठोबा दाता. म्हणले आंधळे आणि पांगळे जे असेल त्यांचा दाता कोण आहे, पंढरपूरचा विठोबा आहे. म्हणले आता पंढरपूरला जायचं. आणि निघाला महाराज. काय योगायोग, 5-50 पावलं चालून गेला आणि नेमकंच रस्त्याच्या बाजूला एक खड्डा त्याला लागला. आता दिसत नव्हतंच त्याला. चालत चालत गेला आणि धपकन खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडल्यानंतर त्याच्या डोक्याला लागलं, हातापायाला लागलं. पण डोक्याला लागत असताना जे लागलं तर लागताना टणकन आवाज झाला. संशयामध्ये गेला, बापरे टणकन आवाज झाला. म्हणले नेमकं काय लागलं आपल्या डोक्याला. असं चेक करून पाहिलं तर असा हंडा त्याला मिळाला. हंडा भेटला. आता ऐका, टणकन वाजला होता हंडा. मग आता नक्कीच तो खापराचा नसला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ऐका, तो हंडा खापराचा नव्हता, तो हंडा प्लास्टिकचा नव्हता,
तो हंडा तांब्याचा नव्हता, तो हंडा पितळाचा नव्हता, तो हंडा लोखंडाचा नव्हता, तो हंडा फायबरचा नव्हता, तो हंडा चांदीचा सुद्धा नव्हता. मग तो हंडा कशाचा असला पाहिजे? मला माहिती आहे तुमच्या डोक्यात सध्या सोनच भरलंय. सोन्याचा हंडा. त्याच्या लक्षात आलं, वा रे वा, आपल्याला सोन्याचा हंडा मिळालेला आहे. हात घालून पाहिलं तर त्याच्यामध्ये सोन्याचे आभूषण त्याला मिळाले, अलंकार मिळाले, माणिक हिरे मोती रत्नजडित असे अलंकार त्याला प्राप्त झाले. धन्य झालो म्हटले. आणि खड्ड्याच्या वर आला, हातामध्ये काखेमध्ये सोन्याचा हंडा आहे. आता तुम्ही विचारा, खड्ड्यात पाहिलं वर कस काय आला? आता ते पाहिलं काय मी नव्हतो, पण वर आला. आल्याच्या नंतर विचार करायला लागला, आता कुठे गेलं पाहिजे? मी तुम्हाला विचारतो, त्याने कुठे गेलं पाहिजे? सोन्याचा हंडा आहे, कुठे गेलं पाहिजे? काय लबाडे हो तुम्ही सुद्धा. तुमच्यासारखा तो पण लबड होता. तो पुढे नाही गेला महाराज, त्याने रिव्हर्स गेअर टाकला आणि माग पुन्हा घराकडे निघाला. दारात गेला, पत्नीनं दरवाजा लावून घेतला होता. दारात गेला आणि कडी वाजवली. अगं ऐकलं का? ती म्हणली कोण आहे? तो म्हणला अरे मी आहे ना, पप्प्याचा बाप आहे ना. ती म्हणली मी नाही ओळखत कोणाला. अगं म्हटले एकदा दरवाजा तर उघडून पाय, मी काय आणलंय बरोबर. आणि मग काय आणलंय म्हणल्यानंतर तिने पटकन दरवाजा उघडला आणि सोन्याचा हंडा पाहायला म्हणता काय. मग म्हाताऱ्याची सेवा सुरू झाली. ज्या म्हाताऱ्याला, ज्या नवऱ्याला कमरात लाथ घालून घराच्या बाहेर काढलं होतं, त्याच म्हाताऱ्याच्या हातात सोन्याचा हंडा पाहिल्यावर लगेच खाटेवर बसायला गालीचा टाकला. मालक तुम्हाला चहा करू का? तुम्हाला ब्लॅक टी करू का? तुम्हाला कॉफी करू का? नेस कॉफी करू का? तुम्हाला काय करू म्हणले? नाश्त्याला कांदा भजे, बटाटा भजे, काय करू तुम्हाला सांगा. त्यावेळेला बोलता बोलता आणि ती बायको हसायला लागली. ती म्हणली का हो, काय तुमच्या पायगुण आहे हो? म्हणले काय तुमचा पायगुण आहे? कधीच घराच्या बाहेर पडले नाही आणि एकदा घराच्या बाहेर पडले पहिल्यांदा तर सोन्याचा हंडाच घेऊन आले. काय तुमचा पायगुण आहे? तो गालातल्या गालात हसला. तो म्हणला खोटं बोलू नको. म्हणले कसं काय? म्हणलं खरं सांग. तो म्हणतोय तिला खरं सांग, हा माझ्या पायाचा गुण आहे का तुझ्या पायाचा गुण आहे? ती म्हणली कस काय? तो म्हणे अगं तू जर मला तुझ्या पायाने कमरात लाथ घातली नसती तर मला घराच्या बाहेर पडायचं वैराग्य कशाला प्राप्त झालं असतं, आणि मी जर बाहेर गेलो नसतो तर मला कशाला सोन्याचा अंडा मिळाला असता. आता ऐका ती काय म्हणते. ती म्हणते मालक एका अंड्याने आपलं भागणार नाही. मग तुम्ही बाहेर गेले तर हंड्याच आणता ना. मग एक काम करा, आता मी पुन्हा लाद घालते तुमच्या कमरात, तुम्ही पुन्हा काठी घेऊन बाहेर जा, पुन्हा खड्ड्यात पडा आणि पुन्हा एक अंडा आणा, मग आपलं भागेल. जमेल का? पाठीमागे जमेल का? ते नाही जमणार महाराज. का जमणार नाही? तुकोबाराय बोलतात, अघटित देवी घडो आले, अघटित देवी घडो आले, अघटित देवी घडो आले, अघटित देवी घडो आले. धनाची चरवी पण अघटित तेवी घडो आले. पहिला अंडा प्राप्त झाला तो असाच उगतच झाला, काही त्याचं काही आयोजन प्रयोजन नाही. महाराज म्हणतात अघटित गोष्ट आहे पण ती घडली, आता पुन्हा घडणं अशक्य आहे. तसं एकदा आपल्याला नरदेह मिळालाय, आपलं परमभाग्य. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. आता एकदा मिळालाय ना, आता असं विचारच करू नका आता मेल्यावर पुन्हा आपल्याला चांगला मनुष्य जन्म मिळेल म्हणून. आता पुन्हा मिळणं शक्य नाही. का? शेवटाची पाळी एक मनुष्य
नंतर मग लागे वारा मानवाचा. आता ध्यानात ठेवा, मानवाचा जन्म हा 84 लक्ष योन्यांच्या मध्ये शेवटचा जन्म आहे. आता मात्र या जन्मात जर आपण चुकलो तर पुन्हा 84 लक्ष योन्या फेऱ्या घ्यायच्या आहेत. बरं, त्या 84 लक्ष योन्या म्हणजे सामान्य समजू नका. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेला फेरे घ्यायचे. आणि मग ते काय सामान्य आहे का महाराज? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. म्हणजे कितीतरी कोटी कल्पवर्ष निघून जातील आणि मग मानवाचा देह मिळेल. म्हणून ध्यानात ठेवा, हा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे कशा करता मिळालाय? म्हणले वावर वाढाय करता. बांध करून करून वावर वाढवायचं असं आहे का? हा जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे कशा करता? जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. नारायण जोडण्याकरिता भगवान परमात्म्याने दिले इंद्रिय हात पाय कान. बरोबर आहे की? लक्षात आलं ना? म्हणजे हात दिले कशा करता? टाळी वाजवण्याकरता. मुख दिलं कशा करता? कमल मुख राम भजन को दिया. 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 अवित हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. अवित हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया महक जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया. 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 काय गोड पद आहे महाराज. अविट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. पण आपण काय केलंय? खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. पण कशा करता दिलेला आहे? कमल मुख राम भजन को दिया. कमल मुख राम भजन को दिया. मुख कशा करता दिलेला आहे? राम भजना करता. आणि माणसाला आपल्या मुखाला त्याचाच छंद लागला पाहिजे. गोविंद 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 गोविंद. टाळ्या वाजवा. गोविंद 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 गोविंद.
लागेल. म्हणजे मुख कशा करता दिलेला आहे? गोविंदाच्या भजना करता. पाय कशा करता दिलेला आहे हो? सिनेमागृहाकडे जाण्याकरता का स्वस्त धान्याकडे जाण्याकरता? टाळी वाजवावी गौरी उभारावे, टाळी वाजवावी, गौरी उभारावे, टाळी वाजवावे, गौरी उभारावे, टाळी वाजवावे, गौरी उभारावे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट दिसालावी पंढरीचे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट दिसालावी पंढरीचे, वाट दिसालावी पंढरीचे, पंढरीचा कैवल्याची पेट, पंढरीचा कैवल्याची पेट, पंढरीचा कैवल्याची पेट, पंढरीचा कैवल्याची पेट. एकदा आमच्या चिंतमन दादा कडता टाळी वाजवा जरा. काय गोड आहे महाराज. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. म्हणजे पाय कशा करताय, हात कशा करताय, डोळे कशा करताय, नाक कशा करताय, मुख कमल कशा करताय हे पर ऐका. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. ऐका न, भवरोग नष्ट होण्याकरता आणि जीव शिवदशेला प्राप्त होण्याकरताच हा नरदेह आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्याला मिळालेला आहे ना, तर आपण काय करायचं आहे? त्या दशेतून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा. मग परिवर्तन कशाने घडेल? अलौकिक परमार्थाच्या दृष्टीने, परमार्थिक साधनेच्या दृष्टीने. सामान्य जीव हा जीवदशापासून शिवदशेपर्यंत पोहोचणार हे त्याच्या जीवनामध्ये असलेलं काय आहे? परिवर्तन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आमचं काही झालेलं नाही, पण साधू संत महात्म्यांचं झालेलं आहे. म्हणून ते छातीला हात लावून म्हणू शकतात, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही, आमा जन्म मरण नाही. बीज भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही, बीज भाजून केली नाही,
चरणाच्या उत्तरार्धामध्ये माझे तुकोबराय छातीला हात लावून सांगण्याचं सौभाग्य प्रगट करतात. महाराज म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही सांगतोय आम्हा जन्म मरण नाही. ऐका, मला असं वाटतं आपल्याला काही तसं म्हणता येणार नाही का? कारण जन्म आणि मरणाच्या बाबतीत आमच्याकडे स्वातंत्र्य नाही, पण संतांच्याकडे मात्र जन्म मरणाचं स्वातंत्र्य आहे. येतातही आपल्या इच्छेनं आणि जातात सुद्धा आपल्या इच्छेनं. पण जीवाचं आहे का तसं? जीवाला स्वतःच्या इच्छेनं येता येत नाही आणि स्वतःच्या इच्छेनं जाताच येत नाही. मला सांगा, या मंडपामध्ये देव कुणाकुणाला आवडतो? हो, जरा वरती हात बोट करा. देव कुणाकुणाला आवडतो? तुम्ही भारतातलेच आहे ना नक्की? वरती बोट करायला लावलंय मी. देव कुणाकुणाला आवडतो? असं मला तर आवडतो बघा. हे बघा, असं वरती हात. देव एक 5-7 जण आहे आवडणारे, आणि बाकीच्यांना आवडत नाही का? देव नाही आवडत? ऐका, देव सगळ्यांना आवडतो की नाही? देवाच्या गावाला जायला कुणाकुणाला आवडतं? देवाच्या गावाला ऐका, म्हणजे मला सांगायचं हे आहे, मरण कोणालाही आवडत नाही. मरण आवडतं का कुणाला? तारुण्य निर्माण झाल्यानंतर म्हातारपण यावं असं कोणालाच वाटत नाही महाराज. म्हातारपण आलं पाहिजे. म्हातारपण चांगलं असते का? म्हातारपण चांगलं नसतं. पण म्हातारपण यावं असं कुणालाच वाटत नाही, पण आल्याशिवाय राहतं का? आल्याशिवाय राहत नाही. काय झालं? आमचे गुरुजी सांगायचे, आळंदीच्या यात्रेमध्ये एक 80 वर्षाची म्हातारी, वारकरी म्हातारी अशी यात्रेत फिरायला लागली. आणि फिरता 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 तिच्या आईनं लग्नामध्ये दिलेला आरसा होता तो फुटून गेला होता. आणि मग ती विचार करत होती की आपण आरसा घेतला पाहिजे. आणि मग आळंदीच्या कार्तिकी वारीमध्ये अशी फिरायला लागली आरशाचं दुकान शोधत. आणि आरशाचं दुकान आलं. काठी टेकत 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 म्हातारी आरशाच्या दुकानात गेली आणि त्याला म्हणले, दादा असा आरसा दाखव. म्हणले मला चांगला. कळालं ना? अशीच म्हातारी बोलायची. आणि मग आरशावाला म्हणे, आजी कसा आरसा पाहिजे तुम्हाला? किती रुपयापर्यंत पाहिजे? मला जरा बजेट सांगा. म्हातारी म्हणली, शिंदे साहेबाचे 1500 चालू झालेत मला. आणि मग पैशाची काही काळजी करू नको, चांगल्यातला चांगला आरसा दाखव. मग म्हातारीने एक काम केलं, दुकानदाराने एक काम केलं, 500 रुपयाचा आरसा असा म्हातारीच्या हातात दिला. आजीबाई, 1 नंबर आरसा आहे, चांगला आरसा आहे, 500 रुपयाचा आरसा आहे, बघा तुम्हाला आवडेल, तुम्ही नक्की घ्याल. म्हातारीनं तो आरसा घेतला, असं पाहिलं त्या आरशामध्ये आणि नाक तोंड अशी मुरडायला लागली. अरे अरे छी, हे घाणेरडा आरसा. म्हणले, अरे याच्यापेक्षा चांगला दाखव. दुकानदाराने 1000 रुपयाचा आरसा काढला, आजीच्या हातात ठेवला. आजीबाई, हा आरसा घ्या. आजीनं पुन्हा पाहिला. अरे चांगला दाखव म्हणते ना तुला, हे काय असं दाखवायला लागलाय? दुकानदाराला असं वाटलं गिऱ्हाईक चांगलं पैशावाला दिसतंय, म्हणून त्याने सगळ्यात महागाचा 5000चा आरसा काढला. आता म्हणले नक्की म्हातारीला हा आरसा आवडेल. हातात ठेवला. म्हातारीनं त्याही आरशात पाहिलं आणि म्हातारी म्हणली, मूर्खा नालायका, लाज वाटते का तुला? चांगला आरसा दाखव, चांगला आरसा दाखव म्हणते तुला, हे काय आरसे दाखवायला लागला? मग त्याने विचारलं, आजीबाई तुम्हाला नेमका आरसा पाहिजे कसा? कोणता आरसा पाहिजे मला जरा सांगा, मग मी तसा आरसा देतो. त्यावेळेला म्हातारी म्हणली, अरे माझ्या लग्नात माझ्या आईनं फक्त 1.5 दमडीचा आरसा दिला होता मला. काय दिसत होते मी त्या आरशामध्ये? सफरचंदासारखे गाल, हरणाच्या डोळ्यासारखे माझे, मृगनयनी म्हणजे हरणासारखे डोळे माझे दिसत होते. काय दिसत होते महाराज? आता तुझा 5000चा आरसा पण नुसते खोबऱ्याच्या वाट्या दिसायला लागल्या त्याच्यात. आता मला सांगा, आरशावाल्याने 5 लाखाचा जरी आरसा दिला तर सफरचंदाचे गाल दिसतील का? नाही दिसणार. का बर? कारण म्हातारीचे गाल खोबऱ्याच्या वाट्यासारखे झालेले आहेत, तिथं सफरचंदाच्या कस काय दिसतील? आणि मग दुकानदार म्हणला, आजीबाई हा माझ्या आरशाचा फॉल्ट नाहीये, हा तुमचा कंपनी फॉल्ट आहे. म्हणला, विठाला विठाला. म्हणजे थोडक्यात म्हातारपण येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, पण आल्याशिवाय राहत नाही.
हो आल्याशिवाय राहत नाही. तसं मरण आपल्याला इच्छा नसली तरी सुद्धा माणसाला मरण येतं की नाही? इच्छा नाही मरण्याची, ऐका नाही, खाटेवर झोपलेला आहे, काही तासात मरणार आहे, पण तरी डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर असं एखादं इंजेक्शन आणा मला द्या, 10-5 दिवस जगला पाहिजे. कशाला मरायला जगला पाहिजे? माणसाला मरण आवडत नाही, मरण आवडत नाही. यात नवल काय, मर शब्द सुद्धा आवडत नाही. हो ज्ञानोबा बोलतात की नाही, आगा मर हा बोलू न सहाती. मर शब्द सुद्धा आपल्याला चालत नाही. एखादा जर आपल्याला म्हणला ना, अरे जा तिकडं मर, एवढा जरी तो शब्द म्हणला तर आपण त्याला म्हणतो, ए दादा तू मरो, ऐका नाही, तुझे आईबाप मरो, तुझं सगळं खानदान मरो, तुझं गाव मरो, पण मी नाही मरो. ऐका नाही, म्हणतो की नाही. मर शब्द माणसाला आवडत नाही. पण इकडच्या बाजूला असं आहे, मर शब्द जरी आपल्याला आवडत नसेल पण तरी सुद्धा आपल्याला मरावं मात्र लागतं. इच्छा नसली तरी सुद्धा मरावं लागतं. पण इकडची बाजू अशी आहे, संत म्हणतात आम्हाला मरावं लागत नाही. का मरावं लागत नाही? कारण आमची अवस्था जी आहे ती जन्म आणि मरणाच्या पलीकडची अवस्था आहे. जन्म मरणातीत अवस्था आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर तुकोबारानं त्यांना विचारलं, महाराज जन्म मरणातीत अवस्था म्हणजे नेमकं तुमच्या जीवनात काय घडलंय? तर महाराजांनी दृष्टांत दिला. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे बीज भाजोनी केली लाई, ज्याप्रमाणे एखादं बीज आहे ती भाजल्यानंतर तिची काय तयार होते? लाही तयार होते. आता मग लाही मात्र परत तिला बीजांकुरित होता येत नाही. असं कधी ऐकलंय का तुम्ही? कल्पना करा. ऊस लावला तर ऊस परवडत नाही, कांदे लावले तर कांदे परवडत नाही, मुळा लावला तर मुळा परवडत नाही, कोबी लावली तर कोबी परवडत नाही, टोमॅटो परवडत नाही, काहीच परवडत नाही. मग एक सुज्ञ शेतकरी आला, त्याने डोकं चालवलं. तो म्हणला यंदाच्या वर्षी हे काहीच करायचं नाही. मग एक काम करू म्हणले, यंदाच्या वर्षी आपल्याला लाह्यांची शेती करायची. कशाची? लाह्याची शेती करायची. आणि मग जून महिन्यातला पहिला पाऊस पडला, मृग नक्षत्रातला पहिला पाऊस पडला, आणि मग पडल्यानंतर मस्त शेताची मशागत केली. 10 एकर शेती आहे. सुंदर मशागत करून असं तयार ठेवला. तर फक्त याच्यामध्ये काय करायचं? पेरणी करायची. सिन्नरला गेला, 1 नंबरच्या दुकानात गेला. तिथं गेल्यानंतर अतिशय चांगल्या कंपनीचं बी घेतलं. कशाचं? लाह्याचं. कशाचं घेतलं? लाह्याचं बी घेतलं. घरी आला, ट्रॅक्टर जोडलं, ट्रॅक्टरमध्ये त्या बी टाकलं लाह्यांचं. 10 एकर जमिनीमध्ये पेरणी केली. आता ऐका, बाकीचे पिकं केले तर त्याला तणनाशक मारावं लागतं, ऐका नाही, कीटकनाशक मारावं लागतं, पोषक मारावं लागतं, खादी टाकाव्या लागतात, कोळपावं लागतं, पाळ्या गोपाळ्या कराव्या लागतात, निंदणी करावी लागते. हे सगळं त्या पिकांना करावं लागतं. पण याला मात्र काहीच करायची गरज नाही. एकदा पेरला आणि पेरल्यानंतर 3 महिन्याने मग गेला शेतामध्ये, सोंगणी केली, कापणी केली, मशीन बोलावलं, त्याच्यामध्ये बरं त्या लाह्या एवढ्या तेज तर आल्या महाराज, कंस एवढे कंस आले, त्याला हातभर कंस. आणि त्या लाह्या त्याने काढल्या, असं मस्त पीक आलं त्याचं. 10 एकरामध्ये 200 पोते झाले महाराज त्याला. कशाचे? बोला ना, कशाचे? झोपले का तुम्ही? अहो महाराज, तुम्हीच मला म्हणाल महाराज तुम्ही काय तिकून टाकून आले का काय? लाई कुठं उतरत असते का? लाई कुठं उतरत असते का? लाई उगवत नाही. ऐका, का उगवत नाही? कारण तिच्या ठिकाणी असलेली जी उगवण क्षमता आहे ती काय झालेली आहे? जळालेली आहे. ती काय झालेली आहे? नष्ट झालेली आहे. म्हणून लाही काही उतरत नाही. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, त्या लाहीप्रमाणे आमचं जीवन झालेलं आहे. कसं झालेलं आहे? आम्हाला सुद्धा उगवण क्षमता नाही. आम्हा जन्म मरण नाही. महाराज, जन्म मरण तुम्हाला नाही, तुम्हाला मरण नाही असं म्हणताय तुम्ही, तुम्हाला जन्म नाही असं म्हणताय तुम्ही. नेमकं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय प्राप्त झालेलं आहे आणि तुम्ही काय असं केलं म्हणून तुम्ही म्हणू शकता आम्हा जन्म मरण नाही? महाराज म्हटले त्याचं कारण असं आहे, जन्माला कारणीभूत ठरणारे विकार आणि जन्माला कारण ठरणारे विषय, या दोनहींना मी काय केलेलं आहे? थारा दिलेला नाही. अभंगाचं 2रं चरण. आकाराशी कैसा टावा
विषयांना आणि विकारांना थारा दिलेला नाही. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आकार म्हणजे काय माहितीये तुम्हाला? विषय रूपी आकार आणि विकार रूपी आकार. हे आम्ही त्या दोघांना आम्ही थारा दिलेला नाही. जन्माला येण्याकरता कारण अनेक आहेत आपल्याकडे. परंपरेनं 3 कारणं सांगितल्या जातात. पहिलं कारण कर्माचं बंधन, दुसरं कारण पापाचं बंधन आणि तिसरं कारण वासनेचं बंधन. आणखी पुढे भरपूर आपल्याला बंधनं सांगता येतील. कर्मबंधन आहे, पाप बंधन आहे, वासना बंधन आहे, ऋणाचं बंधन आहे, वैरत्वाचं बंधन आहे, हत्येचं बंधन आहे, ममत्वाचं बंधन आहे, आसक्तीचं बंधन आहे. कितीतरी आपल्याला सांगता येतील पहा. पण 3 कारण आहेत. कर्माचं बंधन महाराज म्हणतात आगा कर्मी जय उरावे, ते सुख दुःखे खळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म केलं की त्या कर्माचा भोग भोगण्याकरता जीवाला जन्माला यावंच लागतं. लक्षात ठेवा. कर्म झालंच नाही या जगाच्या पाठीवर असा व्यक्तीच नाही महाराज. प्रत्येकाला इथं आलं की त्याला कर्म करावं लागतं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं तो कर्म करतो, पण कर्म मात्र त्याला करावंच लागतं. आणि ऐका, या जगाच्या पाठीवर हे चक्र जे आहे ना, हे किती दिवस चालणार आहे, कुठपर्यंत चालणार आहे? महाराज म्हणतात ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे जे चक्र आहे कुठपर्यंत चालू राहणार आहे? जोपर्यंत जीव कर्म करत राहणार आहे ना, तोपर्यंत हे चक्र चालूच राहणार आहे महाराज. कर्म करायचं, कर्माच्या द्वारा काय तयार होईल? भोग तयार होईल. आणि भोग भोगायला पुन्हा जन्माला त्याला यावंच लागणार आहे. म्हणजे कर्माच्या पासून सगळं आहे. आणि म्हणून मनुष्य प्राणी जीवन जगत असताना कर्म करतो. कर्म केल्यानंतर ज्यावेळेला तो मरतो ना, त्यावेळेला आपल्या बरोबर त्याला काही नेता येत नाही, काही नेता येत नाही. बरोबर आहे की नाही? अंगावरचे सगळे दागदागिने सुद्धा काढून घेतात, करगुटा सुद्धा काढून घेतात. भूषणेही घेती काढून या, भूषण काही ठेवत नाही महाराज. आणि मग बरोबर काय नेता येतं? तर महाराज म्हणतात कर्मानुगो गच्छती जीव एका. हा कर्म मात्र त्याच्या बरोबर जात असतं. आणि मग महाराज म्हणतात कर्माचं बंधन सामान्य जीवाला आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला कर्माचं बंधन नाही. का बरं? कारण आम्ही कर्म जे आहे ते देवाला वाहिलेलं आहे. संसाराच्या द्वारा कर्म करायचं आहे ना, तर ते आम्ही काय केलेलं आहे? देवाला वाहिलेलं आहे. संध्या प्रकरणामध्ये 3ऱ्या चरणात महाराज वर्णन करतात. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन, ऐशी ऐकता निवती साधू जन, एका जनार्दनी बाणली निज कुणगा, झाली संध्या संदेह माझा गेला. महाराज म्हणतात सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्माला अर्पण आम्ही आमचे कर्म केले, म्हणून ते कर्म राहिलं नाही, तर ती साधना बनली. विठ्ठल आणि मग जिथं कर्म देवाला वाहिलं तर त्याचा भोग निर्माण व्हायची हेच नाही. भोग निर्माण कशी होणार? आणि मग महाराज म्हणतात जीवाला कर्म आहे, आम्हाला कर्माचं बंधन नाही. जीवाला पापाचं बंधन आहे. जीवाला जन्माला यावं लागतं. कशामुळे? पापाचा भोग भोगण्याकरता यावं लागतं की नाही? जन्मायने घाडे जन्मायने घाडे पातकाचे मूळ, जन्मायने घाडे पातकाचे मूळ, जन्मायने घाडे जन्मायने घाडे पातकाचे मूळ, जन्मायने घाडे पातकाचे मूळ, संचिता
पातकाचे मूळ, पातकाच्या मुळे जन्मा येणे घडे. संचिताचे फळ येथोनिया. पाप केलं की समजून घ्यायचं आपण पुढच्या जन्माची लागो नेदी पाप आणि लागो नेदी पुण्य. आपल्याला पाप भयंकर वाटतं, पापाची भीती वाटते, पण पुण्याची वाटते का? पुण्य आपल्याला चांगलं वाटतं, पाप आपल्याला वाईट वाटतं. पण ध्यानात ठेवा, आपल्याला पुण्य चांगलं वाटतं आणि पाप वाईट वाटतं. पण लक्षात ठेवा, जेवढं पाप वाईट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पुण्य सुद्धा वाईटच आहे. तुम्ही म्हणाल कसं? अहो, पाप केल्यानंतर अधोगती आहे, बरोबर आहे की नाही? पाप केलं की खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. अधोगती निश्चित आहे, नरक प्राप्ती आहे. पाप केलं की नरक प्राप्त होतो आणि पुण्य केल्यावर काय प्राप्त होतं? स्वर्ग प्राप्त होतो. आता ऐका, स्वर्ग प्राप्त झाल्यानंतरही स्वर्ग काय नित्य आहे का? नाही ना महाराज. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग जसं निवडणुकीच्या टायमाला रात्री येऊन 1000 रुपयाचं चॉकलेट जे आपल्याला देतात ना, तसं भगवंताने स्वर्गप्राप्ती म्हणजे आपल्याला दिलेलं चॉकलेटच आहे. लक्षात ठेवा. पुण्य संपलं की मग पुन्हा खाली यावं लागतं ना. आणि मग काय उपयोग आहे त्या पुण्याचा? काय उपयोग आहे? तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की अधोगती पुन्हा निश्चितच आहे. आणि मग ध्यानात ठेवा, जेवढं पाप घातक तेवढं पुण्य सुद्धा घातक आहे. तुकोबाराय म्हणतात, याचं स्वरूप जाणून आम्ही दोघांनाही बाजूला केलेलं आहे. लागो नेदी पाप पुण्यांगा. ऐका नाही, पापालाही बाजूला केलं, पुण्यालाही बाजूला केलं. म्हणजे पाप पुण्याचं बंधन आम्हाला नाही, पाप पुण्याचं बंधन कोणाला? आपल्याला आहे. आता ऐका, वासनेचं बंधन आपल्याला आहे, संतांना वासनेचं बंधन नाही. महाराज म्हटले, वासना निमाली समूळ माया. वासना आमच्या ठिकाणची समूळ नष्ट झालेली असल्यामुळे वासनेच्या द्वारा आम्हाला पुनर्जन्म मिळणं हे शक्यच नाही. का? कारण ज्यांच्या चरण रजाने जर वासनेचं बीज जळून जात असेल तर तिथं वासना त्यांना काय करणार आहे? वासनेचे बीज महिमा असा आहे की वासनेचे बीज जळून जाय. आणि मग ज्यांच्या चरण रजांनी जर वासना जळत असेल तर त्यांना वासना काय करील? काही करू शकत नाही. म्हणून वासनेचंही बंधन त्यांना नाही. आता ऐका, कर्मबंधन संतांना नाही, पाप बंधन संतांना नाही, वासनेचं बंधन संतांना नाही. म्हणून संत म्हणू शकतात, आम्हा जन्म मरण नाही. विषयाच्या द्वारा पुनर्जन्म आहे आणि विकारांच्या द्वारा पुनर्जन्म आहे. विषय भोगले की ध्यानात ठेवा, ज्या विषयांचा भोग भोगला की पुन्हा जन्म त्याच विषयात. आणि म्हणून एक महान साधू आहे, त्या साधूला नित्य आयुष्यभर त्यागी जीवन जगलेला महात्मा. आणि मग शेवटच्या काळामध्ये जर्जर शरीर झालं. ध्यान करत असताना, साधना करत असताना मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली आणि शिष्य जवळ आला आणि शिष्याने विचारलं, गुरुजी काही दिवसात तुम्ही मरणार आहे, काही दिवसात आम्हाला तुम्ही दिसणार नाही, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला एखादी गुरुदक्षिणा देऊन मोकळं व्हावं. काय तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावी? तर गुरुजीने सांगितलं, म्हटले बाळा, आयुष्यभर बिगर चपलीचा मी फिरलो रे, तीर्थाटन केलं, मग चप्पल पादुका घालून काय सुख मिळतं ब त्याचा अनुभव मी घेतलाच नाही. मग एक काम कर,
मला तेवढ्या चपला आणून जर 2 पावलं जरी त्या घालून जर चाललो आणि त्याचं सुख जर मला मिळालं तर तो अनुभव मला सांगायला राहील, म्हणून तेवढ्या चपला आण. शिष्य धावत पळतच कोल्हापूरला गेला. तुम्ही म्हणलं एवढं लवकर कसं काय गेला? गेल्यानंतर त्याने 5,000च्या कोल्हापुरी चपला आणल्या, गुरुजींच्या जवळ दिल्या. पण दुर्दैव हे का गुरुजीला उठून उभं राहायची सुद्धा शक्ती नव्हती. आणि मग वाईट वाटलं अंतःकरणामध्ये. पण शिष्य म्हणला, गुरुजी तुम्हाला चप्पल घालून चालण्याचं सुख जरी मिळालं नाही, पण कमीत कमी पाहण्याचं सुख मिळेल की नाही. मग एक काम करतो, समोरच्या देवळीमध्ये त्या चपला अशा ठेवतो. मग ठेवल्या महाराज त्या शिष्याने चपला. अशा सुंदर चपला होत्या, अशा मस्त चपला होत्या महाराज. आता कोल्हापुरी चप्पल तुम्ही पाहिलेली आहे. पडल्या पडल्या गुरुजी चपलीकडे पाहायचे आणि झुरायचे मनातल्या मनात. म्हणले काय माझं दुर्दैव, माझ्या शिष्याने 5,000ची चप्पल आणली पण मला घालता येईना. त्या चपलीकडे पाहायचे आणि झुरायचे, चपलीकडे बघायचे आणि झुरायचे. पाहता पाहता आपोआप नारायण 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 नामस्मरण थांबून गेलं आणि फक्त चपलीचं स्मरण अंतःकरणात राहिलं. आणि त्या स्मरणात गुरुजी गेले भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले. परिणाम काय झाला ऐका, वासना शिल्लक राहिली ना चप्पल घालण्याची, त्याचा परिणाम असा झाला, ज्येष्ठ श्रेष्ठ जीवन जगणारा महात्मा आयुष्य चिंतनामध्ये घालवलं, पण शेवटच्या वेळेला शेवटच्या क्षणाला घात झाला आणि परिणाम पुढचा जन्म चांभाराचा मिळाला महाराज. आता ऐका, ते कोण होते चांभार? मला असं वाटतं 108 संतांच्या यादीमध्ये जे रोहिदास चांभार होते की नाही, रोहिदास, ते संत रोहिदास म्हणजेच हा महात्मा आहे. म्हणजे वासनेने महात्म्याला सोडलं नाही तर तिथं तुमचं माझं काय आहे, ऐका नाही. म्हणजे वासना सुद्धा माणसाला सोडत नाही, पण संतांच्या ठिकाणी असलेलं चरणराजाचा महिमा आहे. वासनेचे बीज जळोनी जाय, म्हणजे हो विषयरूपी आकार आणि विकाररूपी आकार. तुकोबारा म्हणतात, आम्ही यांना थारा दिलेला नाही, आकाराशी कैसा ठाव. परिणाम काय झाला, देह प्रत्यक्ष झाला देव, देह न राहता काय झाला, देव झाला. आणि म्हणून मला असं वाटतं, देह आपला देह न राहता देव व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिली प्रक्रिया आपल्याला काय करावं लागेल, देवाच्या चिंतनात आपल्याला जावं लागेल. आणि मग बघा चिंतन कसं करायचं. आपण बसलेले असाल तर असे वरती हात करायचे, असे वरती हात करायचे आणि मोठ्या श्रद्धेनं आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचं चिंतन करायचं. म्हणा विठो देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष देव झाला. आणि मग एकदा का जीव शिवदशेला प्राप्त झाला की महाराज म्हणतात, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैचा गर्भवास. जसं ऊसाची एकदा साखर झाली की पुन्हा त्या साखरेचा ऊस होतो का? ऊस होतो का? ओ निमगावकर, साखरेचा ऊस होतो का? नाही होत ना. का असं कधी होतं? नाही म्हटले, मला तुमच्याकडे ऊस घालवायचा नाही. मला कोळपेवाडीला दिलेला ऊस 2 रुपये वाढवून मिळाला म्हणून मला तिकडं घालायचा संजीवनीला. आणि म्हटले माझा ऊस मला परत पाहिजे. पण संचालक म्हणले, दादा तुमच्या ऊसाची परवाच काय झाली, साखर झाली. तो म्हणला चालणार नाही, साखर झाली तर माझ्या त्या साखरेचा परत ऊस करा आणि मला पुन्हा मला पाठवा. जमेल का?
संचालक म्हणले बाकी सगळं जमेल पण तुझ्या साखरेचा पुन्हा ऊस होणार नाही. जसं आहे साखरेचा नो हे ऊस. तुकोबाराय म्हणतात आम्ही आता जीवदशेतून शिवदशेत गेलोय. आम्हा काहीचा गर्भवास, आता मात्र गर्भवास आम्हाला नाही. आणि म्हणून ही दिव्य दशा प्राप्त झाली कशामुळे? भगवंताचा जोग धारण केल्यामुळे. तुका मान तुका परिवर्तन आहे. तुकोबाराय म्हणतात बस आम्ही जीवनात काही केलं नाही. काय केलं? तुका म्हणे अवघा जोग. भगवान परमात्म्याच्या चिंतनाचं नामस्मरणाचं वेळ आम्ही आमच्या जीवनाला लावून घेतलं, छंद लावून घेतला, जोग धारण केला. परिणाम काय झाला? सर्वा घटी पांडुरंग हा भाव निर्माण झाला. आणि तो भाव निर्माण झाल्यामुळे आकाराला आम्ही जवळ देऊ दिलं नाही. त्याच्यामुळे देह प्रत्यक्ष झाला देव. आणि म्हणून आम्ही देव झाल्यामुळे मग आता देवाला कुठलं जन्म आणि कुठला मरण? तुकोबाराय म्हणून म्हणतात आम्हा जन्म मरण नाही, प्रत्यक्ष आम्ही देव झालोय. प्रत्यक्ष आम्ही देव झालोय. मुक्त अवस्थेला आम्ही प्राप्त झाल्यामुळे आम्हाला जन्म मरण नाही. कशाप्रमाणे? तुकोबाराय म्हणतात बीज भाजूनी केली लाही, त्याप्रमाणे आम्हा जन्म मरण नाही. असा भाव अभंगाचा तुमच्या समोर ठेवलेला आहे. वाकोडे की नीट देव जाणे, करविली तैशी केली कटकट. जन्माचं सार्थक कशाने होणार? ध्यानात ठेवा. जन्माचं सार्थक सकाळी सकाळी स्नान झाल्यानंतर देवाच्या समोर ज्यावेळेला आपण बसतो ना, त्यावेळेला देवाला विनंती करत चाला. काय विनंती करायची? हे प्रभू, आयुष्यभर मी तुझ्या दारात येऊन फायदा नाही. मरणाच्या अगोदर तू माझ्या घरी आला पाहिजे, मला दर्शन दिलं पाहिजे, तेव्हा माझ्या जन्माचं सार्थक होईल. तेव्हा माझ्या जन्मास. आणि विनंती करायची महाराज, ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती बाणाच्या शय्येवरती पडलेले भीष्माचार्यांनी देवाला विनंती केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, ती प्रार्थना आपण रोज करायची. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो. जब प्राण तन से निकले, जब अंत समय सतावे, यम दर्शना दिखावे,
प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूलना, श्री राधे जुको साथ लाना, जब प्राण तन से निकले. ही प्रार्थना भगवंताला करायची. आपल्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान परमात्मा एक दिवस आपल्याला दर्शन देण्याकरता आलेला असेल आणि ज्या दिवशी तो आपल्याला दर्शन देण्याकरता आलेला असेल तो दिवस आपला सोन्याचा झालेला असेल. आणि म्हणून संतांचा झाला आपला झाला पाहिजे. प्रार्थना करा आणि मग भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पित करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मजा क्षमा करणे संतेनो हे अंगभूत युक्ती. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा बाबाजींच्या चरणी म्हणजे कैलासवासी नामदेव बंडू सानप यांच्या चरणी समर्पित करतो. कैलासवासी गंगा भागीरथी हौशाबाई नामदेव सानप यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. या सानप परिवाराच्या पाठीमागे आजी आणि आजोबाच्या पाठीमागे असलेले जे काही आहेत 3 मुलं आहेत आणि बाकीचा सगळा फार मोठा परिवार आहे. कैलासवासी रघुनाथ नामदेव सानप, कैलासवासी सोमनाथ नामदेव सानप हेही भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित झालेले आहेत. आणि श्री रमेश नामदेव सानप आदी करून सगळी सानप परिवार यांच्या वतीनं हा सोहळा ठेवण्यात आलेला आहे. ज्यांच्या निमित्ताने मला या ठिकाणी येता आलं असे आमचे या सिन्नर भागातील असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी भजन गंधर्व आमचे सानप बाबा नाही का, शिवाजी बाबा सानप. आणि माझ्या उजव्या बाजूला सध्या वारकरी संप्रदायामध्ये एक आगळं वेगळं नाव आपल्या कंठामध्ये असलेल्या स्वरांचा आविष्कार करत असताना स्वतःचं आणि परिसराचं नाव लौकिक करत असलेले आमचे चिंतामण महाराज सानप यांच्याकडून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. म्हणून दोघांच्याही चरणी समर्पित भावाने विनम्र अभिवादन करतो. आदरणीय मृदंगाचार्य महाराज, मयूर महाराज, आदरणीय गायनाचार्य महाराज मयूर महाराज पांडे, आदरणीय हरिभक्त परायण विणेकरी आमचे किरण महाराज सानप, आदरणीय हरिभक्त परायण आमचे पंढरीनाथ महाराज, आमचे आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे विद्यार्थी मंडळी आणि त्यांचे गुरु महाराज सगळ्यांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. माझ्याबरोबर आलेले ऋषिकेश महाराज, साऊंड सिस्टीमवाले दादा, तुम्ही सुद्धा फार सुंदर साऊंड सिस्टीम लावली आहे. इकडच्या बाजूला हार्मोनियम वादक बाबाजी, तुम्हालाही धन्यवाद आहे. बसलेले सगळे पाहुणे मंडळी सगळ्यांना धन्यवाद. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. एकदा वरती हात करा, संतांचं भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता